मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मी थोडा मार्केट यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज असा स्थापेश्वराची जत्रा सावंतवाडी तालुक्यातील देगवे गावात. तर पहिली मागा तर असाच वाटा माझ्याकडे जेव्हा गाडी नसली, जेव्हा मी जास्त फिरा नसले तेव्हा की देगवे गाव थोडा मग तालुक्यातच असा, पण बांद्यापासून अवघे 2 ते 3 किलोमीटर अंतर असलेल्या देगवे गावात आणि मोरगावपासून जवळचो मोरगावच्या बाजूचं गाव. तर त्या गावात असा आज जत्रा स्थापेश्वराची श्रीदेवी महालक्ष्मी देव स्थापेश्वर मंदिराचा जत्रोत्सव ह्यो असता फेब्रुवारी महिन्यातल्या पहिल्या सोमवारी. दरवर्षी असं येतात वार्षिक आता. तर तुम्ही येऊ शकता पुढच्या वर्षी. या वर्षी जर तुमका योग जमाक ना तर मी जातले संध्याकाळी. मी त्याला लागान गर्दी खूप असता भरपूर आणि भाविकांची तर खूपच गर्दी असता. आता जरा तब्येत बरी आहे तर म्हटलं एक जत्रा रवली आणि उद्यापासून का जत्रेक गॅप असत, म्हणजे जत्रा नाही 14 तारीखपर्यंत. तर आता तरी माहितीनुसार मध्ये असतील, पण आईतली बाकी हा, मोरल्यातली बाकी हा, अजून बरेच जत्रा बाकी असत. जाऊया मग फिरा. मित्रांनो, गर्दी बघा कितकी आती. साधारण 500 मीटरच्या अंतरावरती गाडी बघा पार्किंग कशी राहिले. आणि मंदिरात तर मस्त रोषणाई केली. तर आता आम्ही पोचलो बरोबर देगव्यामध्ये मंदिराजवळ एकदम. आणि आता मी जरा थंडथंडीत झालंय, आज म्हटलं जाऊया जत्रेक. कालचा एक दिवस गॅप झाली आणि रेकॉर्ड तुटला सगळा. हो, अणकण करा आम्हाला काही देव जागा. सौ एकदम थांबू नको तशी. अरे चालू ना चालू काय रे कमी ते लाइटिंग मध्ये.
मित्रांनो ट्रॅफिक बघा किती ही असं ती बांदे हरली बाजू म्हणजे इकडसून बांदा सावंतवाडी आणि आम्ही इलू ते त्या बाजून दोडा मार्ग. अशा गर्दी सोपाशीन नका मित्रांनो. अशी गर्दी मी आमच्या दोडामार्ग तालुक्याच्या जवळपास पहिल्यांदाच बघतो. बापरे 1000 का 2000 पेक्षा असतात 2000च्या आसपास असतील. संप दिला ना असा असो. गर्दी इतकी आहे ना काय सांगांग मार्ग ना खूप गर्दी आहे. आता आम्ही जातो देवळाकडे परत. मी बघा त्यांच्याकडे फिरत असतो. कोण कोण म्हणता तो सांगता कौशी काढू कडे गेलं भाई दिसा ना मला. कोण कोण 25 आणि प्रतियो नितेश मस्त शंभराची. भडे असो भडे असो. तू कसा काय त्याने पुढल्यावरचा घालतो ते का माहीत ना. आता बघल्यानंतर व्हिडिओ तुला गेले जात्रे आणि सांगत ना. जय श्रीराम. तेच तर कोणाला असून एक लॉकेट दिला मित्रा.
मित्रांनो पालखी बाहेर पडली बघा. या बाजून इले का मग दाखवायचं थोड्या वेळात. पावन पितांबर पावन पितांबर गौरेचा तनया देवा विना विना गोकुणाला गणराया विना विना गोकुणाला गणराया विना विना गोकुणाला तुझा कृपाळा दैवत माझे तुझा कृपाळा दैवत माझे हे भवताराया देवा विना विना गोकुणाला गणराया विना विना गोकुणाला गणराया विना गोकुणाला मातेचा पावन माझे पितांबर मातेचा पावन माझे पितांबर गौरेचा तनया देवा विना विना गोकुणाला गणराया विना विना गोकुणाला गणराया विना विना गोकुणाला इथे कमी करे इथे थोडं कमी कर
पिंट्या पिंट्या त्याचा आवाज येतो ना. ₹20 ₹20. चला मित्रांनो, जत्रेसोबत आम्ही फिरायला निघलो. पालखी बिलकी चालू असा अजून. आता आम्ही जातो घरात. जास्त आणि माझ्या थांबलो तर मग त्याच्या अगोदर तुमका बघू का. तर मित्रांनो, तापेश्वराच्या जत्रे एकदा नक्की 2000 पेक्षा जास्त जण भाविक भक्तजण हजर आहोत. तुम्ही बघितले असतील गर्दी. आणि खूप जण असे मित्रपरिवार मिळले आणि इंस्टावाला मिळलो मित्र. त्याच्याकडे मस्तपैकी गिम्बल हा. तर त्याचे जर आयडिया गावली तर मी तुमका दाखवेन खालती वरती लिंक स्क्रीनवरती. तर त्याचे पण इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. कुणाच्याचं मित्र असा आपलो. आणि आरती सुरू झाली तर मित्रांनो, व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. बाजूची बेल करा. नवीन व्हिडिओ लागते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्या अगोदर भेटली. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आम्ही रस्त्याच्या ह्या बाजून असू आणि सर बाजू एक हॉटेल आहे. जर मी दररोज कधी ना कधी असं येतं आहे ना इकडे भाडा घेऊन, तर इकडे असं थांबतं आहे. तर ही अशी एरिया. पुढच्या वर्षी जत्रा एक नक्की आहे. व्हिडिओ बघून जर कोण जत्रा फर्स्ट टाईम बघित असत तर चला बाय बाय.